श्री स्वामी समर्थ डेली ब्लॉगचा हा आहे दिवस 12 आणि 13। आज आहे आषाढी एकादशी। मागील व्हिडिओमध्ये आजच्या दिवशीची तयारी कशी केली ते दाखवलंच होतं। मी आज आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी, खीर, वडे, शेंगदाणा आमटी, बटाटा भाजी आणि घावन हे सर्वच मेनू होते आणि या सर्वच रेसिपीजला कस्टमरचा छान रिस्पॉन्स मिळाला। आजच्या दिवशी शॉपवर खूपच क्राऊड होता आणि बरेचसे व्हिडिओ मी शूट करू शकले नाही। या क्राऊडवरून तुम्हाला समजलंच असेल की आज खूपच गर्दी होती आणि साबुदाणा खीर तर सर्वांना खूपच आवडली। आजच्या दिवशी आम्हाला नाही तर सर्व शॉपला खूप गर्दी होती। 2 दिवस खूप काम झालं होतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली आणि इतकं काम झालंय तर शॉपिंग तर झालीच पाहिजे। त्यासाठी मी आणि मिस्टर आलो होतो तुळशीबागमध्ये आणि तिथे हा दादा भेटला। तो आपला जुना फॉलोवर आहे। त्याला सुद्धा बिर्याणीसाठी हॉटेल चालू करायचे होते, त्याबद्दल थोडी चर्चा झाली। दादाला त्याच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा। नंतर खूप भूक लागली होती, मस्त पावसाचं वातावरण झालं होतं। पाऊस पडत असताना वडापाव आणि भजी नाही खाल्ली तर पाप लागतं असं म्हणतात। आम्हाला जेव्हा वडापाव खायचा असतो तेव्हा आम्ही खत्री वडेवाले यांच्याकडेच येतो। एकदम भारी टेस्ट आहे, एकदा नक्की खाऊन पहा। भाऊंच्या शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। मग चला, आजचा व्हिडिओ कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि फॉलो सुद्धा करून टाका। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।